नॉनव्हेजच्या पदार्थांना जर व्हेजमधले पदार्थ टक्कर देणारे असतील ना तर ते आहेत मासवडी आणि पाटवडी. त्यातलाच एक प्रकार म्हणजे विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा थाळी. आज आपण तेच बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मिक्स मॅजिक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाटवडी रस्सा थाळी बघणार आहोत. सर्वात आधी आपण पाटवडी बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथं कढईमध्ये गरम तेल करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसणाची पेस्ट टाकली, ती व्यवस्थित भाजून घेतली. त्यातच मीठ, हळद, लाल तिखट ते सुद्धा व्यवस्थित चरचरीत भाजून घेतलं. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचंय. इथं मी 1 कप बेसन घेतलंय म्हणून 1 कपच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, उकळी येऊन द्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि आपण ज्या भांड्याने पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे. इथं मी चाळून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हाताने थोडं थोडं सोडू शकता आणि व्यवस्थित ही एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. इथं मी चमच्याने करायचा प्रयत्न केला पण ते होत नव्हतं, सो मी विस्करच्या साहाय्याने केलं. तुम्ही सुद्धा विस्करने करू शकता. त्याच्या सर्व गाठी मोडून घ्यायचे आणि एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस वड्या पाडू त्यावेळेस त्या कट करताना मोडल्या जाणार नाहीत किंवा त्याचे तुकडे पडले जाणार नाहीत. त्याच्यासाठी सर्व गाठी मोडून घ्यायच्या, व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे. आता इथं गॅस बंद करायचा, 2 मिनिटं वाफ काढायची. तोपर्यंत दुसऱ्या प्लेटमध्ये तेल पसरवून घ्यायचं आणि जे सर्व बेसनचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये ओतायचं आणि ओला हात करायचा आणि व्यवस्थित सगळं एकसारखं थापून घ्यायचं. हे आपल्याला गरम असतानाच करायचंय. थंड झालं तर ते परत पसरलं जाणार नाही किंवा त्याचे तुकडे पडतील. सो आधीच आपल्याला हे गरम गरम असतानाच व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं आहे. आता याच्यावरतीच बारीक चिरलेली कोथिंबीर, खिसलेलं खोबरं टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित थापून घ्यायचं, जेणेकरून खोबरं चिटकलं पाहिजे. आता हे थंड झालं की आपल्याला त्याच्या वड्या वाढून घ्यायचे. तर मी चाकूच्या सहाय्याने त्याच्या डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही शेपमध्ये वड्या कट करून घेऊ शकता. पाटवड्या रेडी झालेल्या आहेत आणि त्या अशा सुद्धा खायला छान लागतात. तुम्ही असंही खाऊ शकता. या अशा सुद्धा खूप छान लागतात. आता चला, पाटवड्या तयार झालेल्या आहेत. आपण रस्सा बनवून घेऊया. इथं वड्या किती इझिली अनमोल झालेल्या आहेत आणि त्याचा शेप किती सुंदर दिसतोय. पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथं कढईमध्ये मी खसखस, पांढरे तीळ आणि बारीक खिसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे, जास्ती ब्राऊन करायचं नाही. आता हे भाजलं की हे साईडला करून घ्यायचं. त्याच्यातच आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आणि हलकंसं सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजलं की थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. पण पाणी न टाकता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. रश्श्यासाठीचा मसाला तयार करून झालेला आहे. आपण आता याला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. ते व्यवस्थित भाजले गेले की बारीक केलेला मसाला टाकायचा. तो सुद्धा चरचर होईपर्यंत छान भाजून द्यायचा. तो भाजला की त्याच्यामध्ये हळद, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकायचं. ते सुद्धा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की हा मसाला भाजला असं समजायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतून घ्यायचं. इथं मी मसाल्याचं भांडं धुवून तेच पाणी ओतलेलं आहे. अंदाजे 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि 1-2 मिनिटं उकळी येऊन दिली. व्यवस्थित उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि मस्त पाटवडी आणि गरम गरम रस्सा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करायचा. याचं सर्व साहित्य खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजून माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. थँक्यू.